नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र गंगवाल आपणास आज कॅन्सरविषयी काही औषधं सुचवण्याचा प्रयत्न करतो आहे. वापरून पाहायचा, निश्चित तुम्हाला फायदा मिळेल. पहिलं जे औषध आहे ते आहे बिबा. बिबाचा तुकडा आणि थोडंसं खोबरं रोज खायला पेशंटला द्यायचं आहे. दुसरं जे औषध आहे ते आहे गोमूत्र किंवा स्वमूत्र. ते 1 कप घ्यायचं आहे. त्याच्यात 1 चमचा हळद टाकायची, तुळशीच्या पानाचा रस टाकायचा आणि ते रोज प्राशन करायचं. पुढचं जे औषध आहे ते आहे गोडंबी 250 ग्रॅम, खोबरं 250 ग्रॅम, मेथी 250 ग्रॅम आणि गूळ 500 ग्रॅम एकत्र करून त्याचे लाडू करून थोडे थोडे खायचे आहे रोज. पुढचं जे औषध आहे ते आहे लिंबोळीच्या बियाचे पावडर. आपले लिंबाचा हे असतात ना बीज, त्याला आपण लिंबोळी म्हणतो, पिवळी लिंबोळी. त्याचं जे बी निघतं त्या बियाची पावडर करायची, 1 चमचा रोज दुधाबरोबर घ्यायची. पपईची पाने भरपूर वाळवायची. ती 500 मिलीमध्ये साधारणतः 50 एक पानं टाकायची. त्याला 250 मिली होईपर्यंत ते पाणी आटवायचं आहे. ते आटवल्यानंतर रोज 100 मिली रोज घ्यायचं. असं साधारणतः 2 महिने घेऊन पहा. आणि राहिलेलं जे औषध असेल ते थोडं फ्रीजमध्ये ठेवा. पण हे औषध परत उकळायचं नसतं. पुढचं जे औषध आहे ते सदाफुलीचे ताजे पान खाणे किंवा वाळवून पावडर तयार करायची, 2-2 चमचे घेत राहायची. पथ्य याला काय महत्त्वाचं, दुधाचे पदार्थ टाळायचे असतात. पौष्टिक अन्न खायचं. महत्त्वाचं म्हणजे मानसिकता चांगली ठेवायची, म्हणजे तो आजार बरा होईल. धन्यवाद.